नमस्कार. श्री मात्रे नमः. जय श्री कृष्ण. काल सांगितल्याप्रमाणे आपण एक वेगळ्या विषयावरती आपण आज चर्चा करत आहोत की ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्राचं नाव घेऊन आज इन्स्टा फेसबुकवरती जे अनेक उपाय केले जातात ते खरंच आपण केले पाहिजेत का? त्याचा परिणाम काय होतो? किंवा किंबहुना असे कोणते उपाय आपण केले पाहिजे की ज्यातून आपल्याला शुभ फल मिळणार आहे? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज घेण्याचा प्रयत्न करू. सर्वांना एक विनंती आहे की बघा, प्रत्येक जण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहत असतो, प्रत्येकाची बोलीभाषा असते. तर हा जो विषय आहे हा थोडासा क्लिष्ट आहे, त्यामुळे हा अगदी सर्वसामान्यांना समजावा यासाठी मी अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्यामध्ये शुद्धी अशुद्धीचा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, तर मी सर्वांना विनंती करेल की तो विषय समजून घ्या. दुसरा म्हणजे जे काही शास्त्रीय स्पष्टीकरण आहे ते मला अगदी शास्त्रार्थ करण्यामध्ये कोणताही रस नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्यांना कळावं यासाठी मी हा विषय समजून सांगतोय. तर त्यामध्ये ज्यांना ज्योतिषशास्त्र माहिती नाही, ज्यांनी त्याची कल्पना त्यांना खूप कमी आहे, अशा सर्वसामान्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे त्रुटी काही राहिली असेल तो माझ्या बुद्धीचा, माझ्या वाणीचा, माझ्या अभ्यासाचा दोष असेल. त्यामुळे इतर कोणालाही दोष न देता आपण आता मुख्य विषयाकडे आपण सुरुवात करू. तर सर्वात अगोदर आपण समजून घेऊ की ज्योतिष म्हणजे काय. सनातन हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं की वेदस्य धर्ममूलम, की वेद हेच आपल्या धर्माचं मूळ आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे 6 शास्त्रापैकी एक असून याला वेदांग म्हणतात. की वेद चक्षु म्हणजे ज्योतिष्य आहे. म्हणजे या शास्त्राला किंवा वेदाला जे बघण्याची जी विद्या आहे याला ज्योतिष म्हणतात. ज्योतिष, ज्योती म्हणजे प्रकाश किंवा ज्योती म्हणजे बघणे, आणि हे शास्त्र बघण्याचं शास्त्र आहे, हे वेदांग आहे. तर वेद इतके पावन पवित्र असताना ज्योतिषशास्त्र ही त्याच्याच एक अंग असल्याने तेही परम पवित्र आहे आणि सोबत ते अगाध आहे. त्या शास्त्रावरती बोलण्यासाठी ही अनेक वर्षाची साधना किंवा तप लागतं आणि खूप अध्ययनाचा हा विषय आहे. कारण की हे शास्त्र छोटं अगदी क्वचित शिकलं असं नाहीये, त्यामुळे मी स्वतःलाही अज्ञानी समजतो. म्हणून ज्या काही गोष्टी असतील त्या अनुभवातून बोलण्याचा मी प्रयत्न करतो. तर ज्योतिष म्हणजे काय? तर बृहस्पती संहितेमध्ये एक श्लोक दिला आहे की ग्रहाधीनम जगत सर्वम ग्रहाधीना नरावरहा. बृहस्पती म्हणतात की ग्रहाच्या अधीन संपूर्ण जगत आहे आणि या संपूर्ण प्राणी मात्र जे काही आहेत सर्व लोक हे ग्रहाच्या अधीन आहेत. आणि पूर्वजन्मामध्ये जो काही पूर्वजन्म त्या व्यक्तीला मिळाला असेल त्यामध्ये त्यांनी केलेले शुभ अशुभ कर्माचं जे काही फळ आहे, त्याचे परिणाम आहेत, त्या परिणामाचा भोगण्याचा काळ हे बघणं किंवा त्याच्या कर्माचा लेखाजोखा बघण्याचं जे काही शास्त्र आहे त्याला ज्योतिषशास्त्र असं म्हणतात. तर हे आपल्याला क्लिअर झालं की ज्योतिषशास्त्र हे पूर्वकर्म किंवा आपण ज्या काही गोष्टी आपल्या समोर येणार आहेत, भोगायच्या असतील, सुख असतील, दुःख असतील, ते बघण्याचं शास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे. दुसरा विषय म्हणजे असा की कुंडली म्हणजे काय. अगदी सर्वसामान्याच्या दृष्टीतून जर कधी आपण त्याची व्याख्या करायची ठरली तर ती अशी होईल की ज्यावेळी आपला जन्म होतो, नालच्छेदन होतं, त्यावेळी ब्रह्मांडामध्ये झालेला ग्रहांचा नकाशा, त्यांचा नकाशा म्हणजे कुंडली, आणि ह्याच कुंडलीच्या नकाशावरून जे काही फलादेश केलं जातं, जे काही सुख दुःख भोग हे जे काही त्याविषयी वर्तवले जातात त्या शास्त्राला ज्योतिषशास्त्र म्हणतात. ठीक आहे, हे इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी समजून शकतो. त्यामध्ये आज ज्योतिषचा एक भाग मी तुम्हाला अजून समजवण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिषशास्त्रामध्ये मुख्य 3 भाग असतात. एक असतो सिद्धांत, एक असतात संहिता आणि एक असतो होरा, ज्याला जातक सुद्धा म्हणतात. सिद्धांत म्हणजे काय? या सिद्धांत म्हणजे याला गणित म्हणतात. या सिद्धांतामध्ये दशा, ग्रहांचं वक्री, मार्गी असणं, अवस्था, दृष्टी, काळ, गणना किंवा जितकेही गणितीय सगळ्या घटना आहेत ज्या काही आपल्याला अभ्यासायच्या त्याला सिद्धांत म्हटलं जातं. दुसरा विषय संहिता, नक्षत्र मंडल, धूमकेतू, उल्कापात, राष्ट्र, या ज्या काही घटना घडतायत या सगळ्यांचा जो काही खगोलीय दृष्ट्या जो अभ्यास आहे, जे गणित आहेत, त्या प्रकाराला संहिता म्हटलं जातं. आणि नंतर
जातकाच्या पूर्वकर्मानुसार सुख दुःख दशा महादशा ग्रहांच्या अवस्था ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्यामध्ये होतो त्याला होरा म्हणतात. तर ज्योतिष हे 3 भागामध्ये एकत्र आहे. त्यापैकी मी तुम्हाला सांगितलं की ते सिद्धांत संहिता होरा यामध्ये असतात. आणि जेव्हा आपण पराशर होराशास्त्र अभ्यासू त्यामध्ये मैत्र मुनींनी एक व्याख्या केली आहे की जो सिद्धांत संहिता होरा ह्या संपूर्ण गोष्टीचं परिपक्व ज्ञान ज्याला आहे, जो वेद ज्ञाता आहे, ज्याला वेदाचं ज्ञान आहे, ज्याला स्मार्त क्रिया, ज्याला वेद अध्ययन सोबत धर्माचं श्राद्ध यज्ञ याग साधना या सर्व कर्माचा जो जाणता आहे त्याला देवज्ञ म्हटलं आहे. आणि जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करतो त्याला देवज्ञ सांगितलं आहे. जर कधी आपण हे सर्व लक्षणं अभ्यासले तेव्हा आपल्याला एक समजतं की ज्योतिषाची व्याख्या किंवा त्याला सांगितलेले लक्षणं, त्याला दिलेले परिणाम हे इतके काही आहेत की त्याचे नियम आपल्याला पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर आपल्या मनामध्ये मुख्य प्रश्न येतो आजच्या याच्यामध्ये की आज जे इन्स्टावरती जे वेगवेगळे उपाय केलेले जातात ते काम कसे करतात आणि ते केले पाहिजेत किंवा नाही. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की कर्माचे 3 प्रकार आहेत. आपण अध्यात्मामध्ये कीर्तन प्रवचन यामध्ये प्रत्येक वेळी आपण ऐकत असतो, जाणता प्रत्येक जण की संचित क्रियामान आणि प्रारब्ध असे कर्माचे प्रकार आहेत. तर जो कोणी व्यक्ती ज्याच्या आयुष्यामध्ये ते भोग येत आहेत त्या भोग जे त्याला भोगावे लागत आहेत, मग ते संचित असतील प्रारब्ध असतील किंवा क्रियामान असतील ज्याच्यामुळे त्याला भोग भोगावे लागत आहेत, या भोग कमी करण्यासाठी काही उपाय योजना केल्या जातात. आणि जेव्हा तुम्ही ते उपाय करतात तेव्हा ते भोग काही काळासाठी थांबल्या जातात किंवा त्याचा जो काही त्रास असेल तो कमी होतो. परंतु काही उपाय जेव्हा तुम्ही अजाणतेने करता किंवा काही टोणे टोटके करता तेव्हा हे जे काही प्रारब्ध आहेत, हे जे काही भोग आहेत, हे काही काळ थांबतात आणि तोच भोग तुम्हाला कालांतराने चक्रवाढ व्यासप्रमाणे तुमच्या समोर येतात. त्याची तीव्रताही तितकीच अधिक असते. कारण की कोणतेही कर्म, कोणतेही यज्ञ याग एक तर ते भोग तुम्हाला कमी करतील किंवा तुमचे ते काही भोग तुमच्या पुढील जन्मामध्ये ट्रान्सफर होतील. म्हणून कोणतेही तोडगे करताना विचारपूर्वक आपल्याला टोणे टोटके हे करणं नितांत गरजेचे आहे. त्यामध्ये आपण आज बघत असतो की अनेक असे उपाय सांगतात जे आपल्याला कुठे ना कुठेतरी त्यावरती बोलावं असं मला वाटतं. मुख्यतः आज आपण बघतो की ग्रहांचे की व्हिडिओ बघत असताना म्हणतात, लोक सांगतात की हा ग्रह ह्या ग्रहामध्ये असला की त्याचं हे फल आहे, ह्या ग्रहाचं असं असलं की याचं फळ असं होतं, ह्या घटना घडतात. तर आजच्या 10 वर्षापूर्वी जेव्हा मी ज्योतिषशास्त्र चं अध्ययन करण्यासाठी आमच्या गुरुवर्यांकडे गेलो होतो तेव्हा गुरुजींकडून ह्याविषयी मला ज्ञान मिळालं. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की जे काही जातकाचं आपण जे फल बघतो आहे त्याचा जो आपण फलादेश करतो आहे, ज्योतिषशास्त्रातला फलादेश किंवा फलित हे त्या संगीताप्रमाणे आहे. जेव्हा तुम्ही ते संगीत आपण जेव्हा लग्नामध्ये जातो तेव्हा लग्नामध्ये तो बँड वाजत असतो, त्यावेळी ते गाणं किंवा ते आपण एन्जॉय करत असतो, ते आपल्याला ऐकायला छान वाटतं. पण ते शास्त्रीय नाहीये, त्याला सूर ताल तो कोणता नाहीये, पण ते त्यावेळी त्या गोष्टी व्यवस्थित वाटतात. पण तेव्हाच जेव्हा तुम्ही एखादी शास्त्रीय गायन ऐकतात, जेव्हा ते शास्त्रीय संगीत ऐकतात त्यावेळी आपल्याला कळतं की त्यातली जो गाणारा जो गायक आहे त्याचा सूर आपल्या मनाला भिडतो. का? कारण की ती त्याची साधना आहे. तो सूर पर्यंत पोहोचण्यासाठी त्याने कित्येक वर्ष साधना केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे संगीताप्रमाणे ज्योतिषशास्त्र आहे. जेव्हा तुम्ही हे शास्त्र इतक्या सहजतेनं समजून घेऊ शकता, त्यामध्ये तुम्ही अनुभव घेता, त्यावेळी तुम्ही एखादी फलादेश आपल्याला करावा लागतो. आज प्रत्येक जण ग्रहांचे तोडगे बघत असतो, त्या ग्रहाचं हे फल, मीन राशीचे लोक असे असतात, हे एक ढोबळमानाने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण एखादी ग्रहाचं फल बघताना तो कोणत्या स्थानामध्ये आहे, त्याचे कोणत्या राशीमध्ये आहे, त्यावरती कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, नवांश कुंडली, अनेक कुंडली बघून आपल्याला एक फलकथन करावं लागतं. आज जर कधी तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तेव्हा तुम्हाला कळेल की हे जे शास्त्र आहे हे छोटं नाहीये, हे अगाध आहे.
आणि ह्या शास्त्राचा अध्ययन करणारे मोठे मोठे विद्वान ज्यांनी PhD केली आहे, त्यांना एक फल सांगण्यासाठी किती काळ त्यांचा त्यामध्ये गेला. त्यांनी ते अष्टक वर्ग पद्धती असतील, कृष्णमूर्ती पद्धती असेल, त्यावेळी ते एखादी फल कथन करू शकतात. आणि शास्त्र पण असंही सांगतं की जेव्हा तुम्ही देवज्ञाकडे, ज्योतिषाकडे जातात, तेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी आपुलकी, श्रद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. एखादी समस्या तुम्हाला उद्भवली, त्या उद्भवल्यानंतर तुम्हाला त्या देवज्ञाकडे जाणं गरजेचं आहे, त्या ज्योतिषाकडे जाणं गरजेचं आहे. त्याला तुम्हाला रीतसर त्या गोष्टी विचाराव्या लागतात. तेव्हा तो संपूर्ण विचार करून, कारण की मैत्र मुनींनी सांगितलं आहे आपल्या संहितेमध्ये की जो देवज्ञ आहे त्याला वेद, सिद्धांत, होरा, संहिता यासोबत त्याला वर्तमान काळाचं भान असावं. त्याला जो समोरचा जातक आलाय त्याची परिस्थिती कशी आहे त्यावरती त्याचं ज्ञान असावं. शकून, अपशकून, प्रश्नविद्या, प्रश्नशास्त्र, तो कोणत्या अंगाला स्पर्श करतोय, या सगळ्या गोष्टीवरून त्याला तो निर्णय द्यायचा सांगितलेला आहे. हे प्रमाण सांगितलंय. आणि मैत्रेमुनी इथपर्यंत सांगतात की जो व्यक्ती इकडचं तिकडचं गोष्टी ऐकून थोडं कुठले तरी ज्ञान घेऊन मनोरंजनासाठी फलकथन करतो, अवडंबर माजवतो, त्या व्यक्तीला नक्षत्रजीवी सांगितलेलं आहे. आणि तो नक्षत्रावरती आपलं जीवन निर्वाह करतो आणि ते एक पापकर्म सांगितलेलं आहे. आज जर कधी आम्ही एखादी ज्योतिषी तुम्हाला सांगत असेल तर त्यामध्ये त्याने केलेली साधना आहे. साधना म्हणजे त्याने ते आपलं इतक्या वर्ष त्याने ते सगळे ग्रंथ अभ्यासलेले आहे. म्हणून अगदी तुम्हाला जर कधी समस्येचं निवारण करायचं असेल तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमची ज्या व्यक्तींवरती श्रद्धा आहे, ज्या व्यक्तींना तुम्ही ओळखता, त्यांच्यापर्यंत तुम्ही जा, त्यांच्यापर्यंत तुम्ही संपर्क साधा आणि नंतर तुमची जी काही समस्या आहे त्यासाठी तुम्ही आपलं जो काही उपाय आहे तो करणं, केव्हा पण करणं गरजेचं आहे. आज लाल किताबच्या नावाने अनेक तोडगे लोक करतात, जे ऐकून कधी कधी हास्यास्पद वाटतं की तुम्ही हाताला तेल लावा, कमरेला तूप लावा, दही इथे लावा. काय इतकं ज्योतिषशास्त्र सरळ आणि साधं आहे? नक्कीच काही शास्त्र आहेत, लाल किताब जेव्हा त्यातले जे जाणकार आहेत, जे तज्ज्ञ आहेत, ते तुम्हाला सांगतील की कोणते तोडगे करायचे, कोणतं दान करायचं आणि कधी कोणत्या वेळेला काय करू नये, ते तुम्हाला सरळ सांगतील की हा काळ तुमचा भोगण्याचा आहे, तो तुम्हाला भोगावा लागेल. आयुष्यात मध्ये चालताना जीवन हे एक संघर्ष आहे, संघर्षमय आपलं हे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये टोणे टोटकेच्या कुबड्या चालून आपल्याला चालावं लागत नाही. खूप मोठे महाराष्ट्रातील नामांकित ज्योतिषी आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये मी छान एक ओळ वाचली होती, ती मी सगळ्यांना सांगू इच्छितो. की त्यांनी सांगितलं होतं की ज्योतिषशास्त्र हे एक मशाली सारखं आहे. आयुष्यामध्ये तुमच्या जी काही समस्या असेल, ज्या काही अडचणी असेल, तुम्हाला आयुष्यामध्ये कोणताही मार्ग दिसत नाही, सर्व मार्ग तुम्हाला बंद झाले, संपूर्ण ठिकाणी तुम्हाला अंधार दिसतोय, त्यावेळी ज्योतिषशास्त्राची मशालचा प्रकाश तुम्हाला मार्ग दाखवतो. आणि अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर कधी तुम्ही हे ज्ञान वापराल, हे मशाल वापरणार, तर ही मशाल तुम्हाला जाळणार. म्हणून आपण हा विचार केला गेला पाहिजे की ज्योतिषशास्त्र मला केव्हा यूज करायचंय, मला कोणत्यासाठी, कोणत्या कामासाठी वापरायचंय. आज मी कोणाचा विरोध करत नाही, कोणाला मी चुकीचं म्हणत नाही, पण मनात वाटतं की हा विषय आपण सर्वांसमोर बोलला पाहिजे. इव्हन भारत पाकिस्तानची मॅच असेल तर त्यावरती लोक टिप्पणी करतात की हा ग्रह दशानुसार मॅच जिंकणार, गाडी लेट झाली, किती वाजता गाडी येणार, लाईट गेली ती किती वाजता येणार. इतकं सर्वसाधारण किंवा इतकं सिंपल ज्योतिषशास्त्र नक्कीच नाहीये. हा, ते पण काढणं सोपं नाहीये, त्यासाठी जे विद्वान आहेत ते त्या गोष्टी संपूर्ण जाणतात. परंतु पारंपरिक, वैदिक, कृष्णमूर्ती अनेक ज्या काही प्रक्रिया आहेत ज्योतिषशास्त्रामधले, अनेक जे प्रकार आहेत, यामध्ये अनुभवानुसार फल हे बदलत असतात. जो अनुभव मला आलाय तो समोरच्या ज्योतिषाला येईल असं काही नाही, दुसऱ्या ज्योतिषाला येईल हे असंही नाही, कारण की ज्योतिषशास्त्र हे अनुभवावरती संपूर्णतः काम करतं. म्हणून यामध्ये फलामध्ये थोडस तारतम्य आपल्याला बघून डिसिजन द्यावा लागतो. अनेक उपाय करत असताना आपण बघतो की हे लोक सर्रास सांगतात की तुम्ही चौकामध्ये ही गोष्ट दान करा, चौकामध्ये तुम्ही हे टाकून या, लिंबू टाकून या, तुम्ही एका पोटलीमध्ये हे बांधा, तुम्ही पाण्यामध्ये ही पोटली टाकून द्या, पितृदोष असतील तुम्ही हे करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही
चौकातील उपाय किंवा अन्य हे काही तांत्रिक तोडगे करतायत, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेली एक साधक किंवा बाधक ऊर्जा तिथे प्रेझेंट आहे. त्या शक्तीला तुम्ही कुठेतरी आमंत्रण करताय. तुम्ही चौकामध्ये, तुम्ही निर्जन ठिकाणी, तुम्ही कोणत्या तरी नदीच्या ठिकाणी कुठेतरी एका साईडला तुम्ही ते दान करताय, त्या ठिकाणी ती वस्तू टाकतायत, त्या ठिकाणी शाकणी, डाकणी, भूत, प्रेत, वेताल, पिशाच काय असेल ती शक्ती तिथे प्रेझेंट आहे. त्या शक्तीला तुम्ही अजाणतेनं आवाहन करताय आणि जेव्हा तुम्ही ती समस्या दूर होईल त्यावेळी ती शक्ती परत तुमच्या आयुष्यामध्ये तशी समस्या निर्माण करेल जेणेकरून तुम्हाला परत त्या गोष्टी कराव्या लागतील. कारण की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट देतात परत त्या गोष्टी तुमच्या मागे सुरू होतात. म्हणून अशा ह्या ठिकाणी उपाय करताना एकदा तज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. इन्स्टावरती बघत असताना काही महाशयांनी तर इथपर्यंत सांगितलं की तुम्ही एक मटकं आणा, त्यामध्ये तुम्ही तूप टाका, त्या ठिकाणी तुम्ही स्मशानची रक्षा लावा. ज्योतिषशास्त्र याला वेदांग म्हटलंय आणि आपण वेद धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये पालन करत असताना आपल्या घरामध्ये जर कधी कुणाची मृत्यू झाली तर आपण 10 दिवस सुतक पाळतो. स्मशानामध्ये गेल्यानंतर आपल्याला स्नान, जो त्या ठिकाणी जे त्यांचे आप्त इष्ट मित्र परिवार स्मशानात गेले त्यांना स्नान करून घरामध्ये प्रवेश सांगितलाय. जे काही 10व्या दिवसाचं कर्म, 13व्या दिवसाचे जे काही संपूर्ण कर्म गंधमुक्त करून उदक शांती सांगितलेली आहे. तर अशा आपल्या धर्मामध्ये आपण स्मशानातली राख घरामध्ये आणून तुम्हाला कोणतं सुख प्राप्त होणार आहे? तुम्ही कोणत्या साधना करता आहात? आपण काय एक आघोरी किंवा तांत्रिक समाजाला बनवायला चाललोय? तर असे जे काही उपाय आहे हे करताना एक वेळा नाही तर 10 वेळा नक्की विचार करा की आपण काय करतोय. दुसरा मुख्य विषय असा की बरेच लोक, मी इन्स्टावरती पाहिलं, चांगले चांगले नामवंत ज्योतिषी बगलामुखीचे मंत्र, प्रत्यंगिरांचे मंत्र, वेगवेगळे बीज मंत्र हे इन्स्टावरती सांगतायत. मी सर्वांना एक विनंती करतो की साधनेचा मार्ग जो त्यामध्ये आहे हा त्या व्यक्तीला माहिती आहे. मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की दशमहाविद्यांची जी साधना आहे ही किंवा तंत्रातील जे काही प्रयोग आहेत हे गुरुगम्य विषय आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कोणताही मंत्र तंत्र करताना एकदा जे त्यातील तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला अवश्य घेतला आपण पाहिजे. शंकराचार्य परंपरामध्ये मोठे मोठे जे आचार्य आहेत, जे विद्वान पंडित आहेत, त्यांचं पण यामध्ये अगदी एक मत आहे की आज 70% जे काही आध्यात्मिक क्षेत्रातील लोक आहे हे मानसिक विकाराने पीडित आहेत. का? हे तंत्र आणि मंत्र. म्हणून आपण कोणते तंत्र मंत्र करतोय, कोणाकडून करतोय, त्यामध्ये काय रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपण जर कधी मेडिकलमध्ये जर कधी तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जर कधी गेलात तर जो डॉक्टर ज्यामध्ये MBBS आहे, BMS आहे किंवा तत्सम जे काही वैद्यक शास्त्र आहे त्यामध्ये जर ज्याने ऍडमिशन घेतलंय 2 वर्ष 3 वर्षाचं जरी ते असले तरी ते कोणाला मेडिसिन रिकमेंड नाही करू शकत. जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये डिग्री येत नाही, जोपर्यंत त्यांना अथॉरिटी येत नाही, तोपर्यंत ते कोणताही उपचार करत नाही. B.Pharmacy असेल, D.Pharm असेल किंवा जे काही मेडिकल रिलेटेड जे काही एज्युकेशन घेणारे असतील त्यांना फक्त गोळी देण्याचा अधिकार, ना की ते लिहून काही केला पाहिजे. ते जघन्य अपराध आहे, ते गुन्हा आहे आपल्या भारतामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा. तर वैद्यक ठिकाणी जीवाशी इतके सारे पॅरामीटर जर कधी आहेत, तेच पॅरामीटर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्राने लावून दिलेले आहे. आपण काय करतो, कुठेतरी व्हिडिओ पाहून, युट्यूब, फेसबुक वरून, इन्स्टावरून पाहून टोणे टोटके करतो, प्रयोग करतो आणि नंतर काम न झाल्यानंतर किंवा त्याचे अशुभ फल मिळाल्यानंतर आपण म्हणतो, आपण शास्त्रालाच प्रश्नचिन्ह करतो की हे सगळं खोटं आहे, थोटतांड आहे. तुम्ही जर कधी शास्त्र म्हणतात तर शास्त्राने पॅरामीटर दिले, परिणाम दिले, परिमाण दिले, तर परिमाण बघून परिणामाचा अभ्यास करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. त्यात अगदी 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्योतिषशास्त्र शिकणं किंवा समजवणं हे इतकं सहज आणि सोपं नाही. आज मी सुद्धा स्वतःला प्रचंड अज्ञानी समजतो, कारण की माझ्यापेक्षा प्रचंड विद्वान लोक आहेत, ते अनुभव घेत आहेत, ते रोज शेकडो लोकांशी भेटतायत, बोलतायत. आज त्या लोकांशी प्रत्यक्ष जाऊन भेटणं, त्यांचा अनुभव घेणं, त्यांच्याशी डिस्कस करणं हे केव्हा पण योग्य, ना की हे टोणे टोटके करून आपलं आयुष्य खराब करणं. बरेच लोकांना मी हे पण बघतो की पिंपळाच्या झाडाला तुम्ही हे वा, तुम्ही पाणी वा, तुम्ही फूल वा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. एक लक्षात घ्या की प्रत्येक
ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची शक्ती असते. जेव्हा वास्तुशास्त्राच्या अध्ययनातून अनेक ठिकाणी वास्तू व्हिजिटसाठी जावं लागतं. काही ठिकाणी इतके पॅरानॉर्मल प्रॉब्लेम येतात, त्यावेळी समजतं, जेव्हा त्यांची हिस्ट्री बघतो तेव्हा हे असे टोणे टोटके त्यांनी केलेले असतात. तेव्हा ती ऊर्जा कुठेतरी त्यांच्या घरामध्ये प्रेझेंट झालेली असते. स्त्रिया, प्रत्येक महिलांनी हा विषय समजला पाहिजे की आपला जो ओरा आहे, स्त्रियांचा जो ओरा आहे, हा प्रचंड सूक्ष्म आहे. तुम्ही कोणता उपाय करताय त्यावरून तुमच्या ओराला, तुमच्या त्या आभामंडलवरती त्याचा परिणाम होणार आहे. यासाठी कोणतेही टोणे टोटके करताना खूप विचारपूर्वक आपण केला गेला पाहिजे. हा, तुम्हाला मंदिरात जायचं आहे, तुम्हाला शंकराचा अभिषेक करायचा आहे, काय असतील जे सात्विक प्रयोग आहेत ते आनंदाने करा. जे तुम्हाला रत्न वापरायचे असतील, रुद्राक्ष वापरायचे असेल, रुद्राक्ष दान करायचे असतील, रत्न दान करायचं असेल, किंबहुना काही अभिषेक करायचे असेल, किंवा जे काही सात्विक उपाय आहेत, जे तुम्हाला असं वाटतं की हे सात्विक आहे, हे सात्विक उपाय करायला कोणतंही तुम्हाला बंधन नाही. पण अशा चौकावरती, नदीमध्ये हे टाका, हे करा, हे इन्स्टावरचे प्रयोग बघून करताना खूप विचारपूर्वक करा. अनेक लोक मंत्र ऐकतात की तुम्ही हे बीज म्हणा, तुम्ही ते बीज म्हणा, तुम्ही हा प्रकारचं स्विच वर्ड म्हणा की तुम्हाला लग्न होईल, तुम्हाला असं येईल. बघा, मंत्रामध्ये एक शक्ती, एक ऊर्जा आहे. आणि सनातन हिंदू धर्मामधला मंत्रशास्त्र हे प्रचंड आगाध आहे, परम पवित्र आहे. तर ह्या मंत्राची साधना करताना ह्याविषयी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. बीज आहे, त्यामध्ये अणुशक्ती आहे. त्या अणुशक्तीशी खेळताना तुमच्या मनावरती परिणाम होणार आहे. मंत्र, म म्हणजे मन, त्र म्हणजे शरीर. मनाला आणि शरीराला एकत्र करतो तो मंत्र. आणि तुम्ही जर कधी सांख्ययान तंत्र बघितलं, सांख्ययान तंत्रामध्ये किंवा अनेक तंत्रातील ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे जे काही प्रयोग आहेत, हे काही जे मंत्र आहेत, हे गुरुमुखातून तुम्हाला आले पाहिजे. मंत्रशक्ती ही संकल्प शक्तीने चालते. संकल्प शक्ती जी आहे ही प्राणशक्तीने चालते. आणि मोबाईलमध्ये कसल्याही प्रकारचं प्राण नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या संपर्कात येतात, एखादे गुरुजन असतील, कोणी मोठा ज्येष्ठ व्यक्ती असेल, त्याने ती साधना केलेली असेल, तो मंत्राद्वारे ती ऊर्जा तुमच्यामध्ये बीजरूपित केली जाते आणि तेव्हा ते मंत्र फलीभूत होतात. म्हणून ही सर्व चर्चा करताना किंवा कोणते उपाय करताना आज जी आपली चर्चा झाली त्यावरती नक्की विचार करा की आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये. जर कधी आपण व्यवस्थितरित्या जे उपाय सांगितलेले आहेत, ज्यांना आपण भेटलेलो आहोत, ज्या गुरुजींनी सांगितलेलं आहे, कारण की ज्योतिषाची आध्यात्मिक साधना, त्याला असलेला आध्यात्मिक अधिकार, त्याची असलेली उपासनेच्या बळावरतीच त्याने सांगितलेलं फल हे सत्य होतं, त्याशिवाय नाही. उपासनेची बळ असल्याखेरीज त्याच्या भविष्याला धार येत नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि सगळ्या संत मंडळींनी, सगळ्या गुरु मंडळींनी पण ह्याच गोष्टीची पुष्टी केलेली आहे. म्हणून सर्वांना विनंती की आज जे मी तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगितलं, थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केला, तसं ज्योतिषशास्त्र इतकं सहज, साधं आणि सिंपल नक्कीच नाहीये. आणि इतका पण उपाय केल्यानं आपल्या आयुष्य इतकं परिवर्तन नाही होणार. जे तुम्ही इंस्टावरती दाखवल्या जातं की करोडपती होणार किंवा असं होणार, तसं निश्चित नाहीये. हा, करोडपती होणार. कोण होणार? उपाय जो करतोय तो करोडपती तर लवकर होतो नाही होत हे माहिती नाही, पण तो उपाय सांगणारा नक्की करोडपती दिसतो, हे मला नक्की यातून कळतं. त्यातून एक गोष्ट आपल्याला समजते की आपण विज्ञानवादी असणं खूप गरजेचं आहे. बरेच लोक सांगतात की आज वृषभ राशीमध्ये बुध गेला, ह्या राशीमध्ये हे फल होणार आहे. असं काही नसतंय. प्रत्येक ग्रहांचे एक फल आहेत आणि त्या प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचा परिणाम कमी जास्त हा होत असतो. जो काही तुमचे जसे आपले डॉक्टर्स असतात त्यानुसार जे तुमचे रेग्युलरचे जे ज्योतिषी असतील, जे तुम्हाला ओळखतात, ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगू शकतील की नाही की तुझ्या पत्रिकेनुसार ह्या फळ असं असं होणार आहे. एका राशीचे हजारो नाही लाखो लोक असतात, सगळ्यांना सारखं फळ भेटेल असं नाही. यासाठी व्यक्तिगत पत्रिका, त्याचे ग्रहदोष, त्याचे ग्रहदशा, अंतरदशा, त्याने केलेले कर्म, या सगळ्याचा अभ्यास करून फल हे निर्धारण केले असतं. पत्रिका बदलते किंवा पत्रिका पण तेच असते, पण पूर्व असलेले कर्म हे प्रत्येकाचे भिन्न असतात. भलेही दोघांची पत्रिका एक असेल, दोघांच्या जातकाची ग्रहदशा, अंतरदशा सेम असतील, पण दोघांना फल वेगळं भेटलंय. का? कारण की पूर्वकर्म हे ज्योतिषशास्त्रामध्ये
अत्यंत महत्व मानलं जातं. म्हणून नक्की आपण यावरती अजून विशेष चर्चा करूया. पुढे अजून कोणते उपाय चांगले आहेत जे केल्याने व्यवस्थित होतं, पण ते करण्या अगोदर ही पार्श्वभूमी सांगणं महत्वाची होती, म्हणून सगळ्यांसमोर सांगितली. पुन्हा अजून व्हिडिओ बनवला जाईल की कोणते उपाय कसे काम करतात, कोणते उपायाचे जे काही घातक उपाय आहेत ते काही लोकांचे अनुभव तुम्हाला शेअर करतो की त्यांच्या जीवनामध्ये किती त्याचा त्रास झाला. म्हणून आपण याशी जशी मला साथ दिली, जसं तुम्ही तुमचा आशीर्वाद प्रेम देता आहात तसं आणखी देत राहा. श्री मात्रे नमः. जय श्री कृष्ण.